नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित भत्ता देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित भत्ता देण्याबाबत शासन निर्णय काय निर्गमित करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित भत्ता देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित। बघा, गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अलाउन्सेस GR शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी गुड न्यूज आहे। राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना किंवा लोकसभा विधानसभेच्या सार्वत्रिक पोटनिवडणुकीच्या वेळी मतदान मतमोजणी कामासाठी नियुक्त केलेल्या द्यावयाच्या निवडणूक भत्त्याच्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। निवडणूक भत्त्याबाबतचा दिनांक 18 मार्च 2014 रोजीच्या संदर्भातील शासन निर्णय अधिक्रमित करून या ठिकाणी पहा, अधिक्रमित करून भारत निवडणूक आयोगाच्या पत्र क्रमांक तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी दिनांक 17/11/2023 अन्वये देण्यात आलेल्या सूचनांना अनुसरून महाराष्ट्र राज्यातील लोकसभा विधानसभा सार्वत्रिक पोटनिवडणुकीच्या मतमोजणी कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना पुढील प्रमाणे निवडणूक भत्ता मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे। बघा, कशा पद्धतीने मंजूर करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात येत आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पुढे पहा, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय गुड न्यूज अशी आहे। बघा, GR या ठिकाणी तुम्ही निर्गमित केलेला या ठिकाणी तुम्ही हे पाहू शकता। या ठिकाणी निर्णय बघा, या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी यांचे पदनाम निवडणूक भत्त्याचा दर रुपयामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। बघा, क्षेत्रीय दंडाधिकारी क्षेत्रीय अधिकारी व्यतिरिक्त तैनात असल्यास या ठिकाणी 1500 एकत्रित एकदा। मतदान केंद्राध्यक्ष मतमोजणी पर्यवेक्षक यांना 350 प्रत्येक दिवसाकरिता किंवा दिवसाच्या भागाकरिता आहे। त्यानंतर बघा, मतदान अधिकारी किंवा मतमोजणी सहाय्यकासाठी ₹250 प्रत्येक दिवसाकरिता किंवा दिवसाच्या भागाकरिता। चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्यासाठी बघा, या पदासाठी ₹200 प्रत्येक दिवसाकरिता किंवा दिवसाच्या भागाकरिता। फिरते व्हिडिओ पथक, व्हिडिओ निरीक्षण पथक, लेखा पथक, नियंत्रण कक्ष व कॉल सेंटरमधील कर्मचारी, प्रसार माध्यमांना प्रमाणपत्र देणारी व देखरेख करणारी यंत्रणा किंवा फिरते पथक किंवा स्थिर देखरेख पथक किंवा खर्च नियंत्रण सेल यांना वर्ग 4 ₹200 प्रत्येक दिवसाकरिता त्यांना दिवसाच्या भागाकरिता असणार आहे हा भत्ता। त्यानंतर आयकर निरीक्षकासाठी 1200 एकत्रित एकदा। सूक्ष्म निरीक्षकांसाठी 1000 असणार आहे आहार भत्ता। बघा, मतदान केंद्र मतमोजणी केंद्रावर निवडणूक कर्तव्य नियुक्त अधिकारी कर्मचारी यांच्यासहित पोलीस अधिकारी कर्मचारी, मोबाईल पथके, होमगार्ड, वनरक्षक दल, ग्रामरक्षक दल, NCC कॅन्डिडेट्स, माजी सैनिक, स्वयंसेवक यांच्याकरिता भोजनाची पाकिटे किंवा सौम्य आहार भोजनाची पाकिटे किंवा प्रत्येक दिवसाकरिता 150 किंवा दिवसाच्या भागाकरिता। त्यानंतर TADA साठी बघा, लाभार्थ्यांची श्रेणी निवडणूक कर्तव्य नियुक्त अधिकारी कर्मचारी दर आहे 100% प्रवास भत्ता। दैनिक भत्ता रक्कम TADA पद्धत आहे 1 TADAच्या 100% रक्कम एक तर निवडणूक कर्तव्य पूर्ण केल्याच्या 24 तासाच्या आत किंवा आगाऊ। पद्धत 2 TADAच्या 80% रक्कम आगाऊ आणि 20% रक्कम हे निवडणूक पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत। अशा पद्धतीने एकूणच या ठिकाणी 18 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला हा निवडणूक भत्त्याबाबत सुधारित शासन निर्णय जो आहे तो या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।